केस गळतायत म्हणून बाजारामध्ये अनेक तेल, अनेक शॅम्पू अवेलेबल आहेत आणि नक्कीच तुम्ही देखील अनेक उपाय करून बघितले असतील. पण आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी साधा आणि सोपा घरगुती हेअर मास्क कसा बनवायचा, तो केसांवरती कसा लावायचा, किती वेळ अप्लाय करायचा, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ना मेहंदीमध्ये हा एक पदार्थ ॲड करायचा आणि केसांचे त्याचे भरपूर सारे जे काही फायदे आहेत ते मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले होते आणि त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्या मैत्रिणींनी, माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीनी खूप सारा असा छान प्रतिसाद दिलाय. त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे, म्हणजे या घरगुती हेअर मास्क घेऊन आलेले आहे, जो की आपल्या केसांवरती अप्लाय केल्यानंतर त्याचे फायदे खूप होणार आहेत, म्हणजे केस गळणं आपलं खूप कमी होऊ शकते. तर यामध्ये कोणकोणते पदार्थ ॲड करायचे आहेत हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर हा व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचा सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला आता कुठलाही वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओ रिलेटेड एक छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे ना मी पहिल्यांदा सगळे काही केस आहेत ते विंचरून घेत आहे, कारण की केसांमध्ये गुंता पण खूप झाला होता आणि तुम्ही बघू शकता की थोडेसे फ्रीझी आणि असे ड्राय केस झाले होते. त्याचमुळे आज मी हेअर मास्क केसांना लावायचं असं ठरवलं होतं. आणि इथे सगळे पहिल्यांदा केसांचा जो काही गुंता आहे तो काढून घेतला. आणि काय होय माहिती आहे का, जेव्हा आपण व्यवस्थित गुंता वगैरे काढून घेतल्याच्या नंतर जेव्हा हेअर मास्क लावतो ना, त्यावेळी केसांचे जे काही पार्टिशन असतात ना ते करायला सोपे पडतात. त्यानंतर तुम्ही बघू शकता की किती केस गेलेले आहेत माझे आणि कंगव्यामध्ये भरपूर सारे केस आले, म्हणूनच मी आज हा हेअर मास्क लावणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी हिरवीगार जी काही कोरफड आहे ना, मी पहिल्यांदा घेतलेली आहे ही कोरफड. आता कोरफडीचं तर तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा दोन्ही साईडचे जे काही हे असतील, टोक असतील ते काढून घ्यायचे आणि त्यानंतर ना आतला जो काही गर आहे, पल्प आहे, तो आपल्याला लागणार आहे इथं. आता कोरफडचं तर तुम्हाला फायदे माहितीच आहेत, जसे की केसांना एक मऊ टेक्स्चर देतं आणि त्यामुळे केस मजबूत देखील होतात. त्यानंतर आता ही जी कोरफड होती ना, ही खूप कवळी कोरफड आहे आणि त्याला जास्त मला असं काही म्हणजे पल्प मिळाला नव्हता, म्हणून जो काही कोरफडीचे फांदी होती त्याला मी डायरेक्टली असं ना जे काही आपली खोबऱ्याची खिसणी असते ना त्यावरतीच असं किसून घेत आहे. जर भरपूर सारी जर कोरफड तुमच्याजवळ अवेलेबल असेल तर तुम्ही वापरू शकता. त्यावेळी असा गर काढायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. आता माझ्याजवळ काही जास्त अशी कोरफड नव्हती, म्हणजे फक्त हे छोट्या 2 फांद्या होत्या आणि त्याला मी मिक्सरला फिरवण्यापेक्षा मला कम्फर्टेबल वाटलं की जे काही आपली खोबऱ्याची खिसणी असेल त्यावरती मी इथे किसून घेणार होते. आता याचे साल पण यामध्ये पडत असतील, पण त्याचं काही असं हार्म काही नाही, त्यामुळे जरी साल पडलं तरी हरकत नाही, तुम्ही असं घेऊ शकता. त्यानंतर आता इथे मी कोरफड सगळे जे आहे ते शिलून घेतल्यात दोन्ही साईडने आणि इथे ना किसणीवरती छान असं घासून घेत आहे. कोरफडीचे फायदे बऱ्याच जणांना माहिती आहे. जर तुम्हाला फार वेळ नसेल तर फक्त असं कोरफडसुद्धा तुम्ही केसांना लावू शकता. पण आता मी ॲडिशनल 2 ते 3 पदार्थ यामध्ये हेअर मास्कमध्ये टाकणार आहे, कारण की ते मला रिझल्ट थोडा चांगला पाहिजे होता, कारण की आता थोडे फ्रीझी हेअर झाले होते माझे, ड्राय झाले होते म्हणून. आता हे कोरफडीचा गर इथं मला भेटलेला आहे. आता कोरफडीचा गर काढून घेतल्याच्या नंतर इथे ना मी 2 ते 2.5 चम्मच जे काही दही आहे ना ते दही यामध्ये ॲड करत आहे. आता दही पण कसं होतं माहिती आहे का, जर तुम्हाला थोड्या बहुत प्रमाणामध्ये जर डॅन्ड्रफ झाला असेल तर ते जे काही स्काल्प आहे आपली, तर तीसुद्धा या दह्याने खूप क्लीन होते आणि त्याचमुळे जर तुमच्याकडे दही असेल छान प्रकारे तर ते तुम्ही ॲड करू शकता. तर 2 पदार्थ इथं झालेले आहेत, एक कोरफडीचा गर आणि दुसरा दही, आणि तिसरा म्हणजे मेन इन्ग्रेडियंट आहे हा मेथीदाणा. आता नेमकं झालं असं की हे जे काही मेथीदाणे आहेत ना, हे मी रात्रीच भिजत घातले होते एका वाटीमध्ये आणि त्यानंतर ना याची छान अशी आता आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. व्यवस्थित असं त्याला कुटून घ्यायचं. आणि जर तुम्हाला जर आठवण नसेल की रात्री भिजत घालायचे तर काही हरकत नाही, मेथीदाण्याची जी काही पावडर आहे ना ती तुम्ही करून घेऊ शकता. म्हणजे मेथीदाणे 1 ते 2 चम्मच जे आहे ते मिक्सरला तुम्ही फिरवून घेऊ शकता. पण इथे मी भिजत घातले होते आणि भिजत घातल्याच्या नंतर हे छान फुलले होते. आता फुलल्याच्या नंतर हे लगेचच ना म्हणजे वाटल्या जातात. तर छोट्या या खलबत्त्यामध्ये ना हे जे काही मेथीदाणे भिजलेले आहेत ते मी इथे बारीक वाटून घेत आहे. आता सुरुवातीला तुम्ही बघू शकता छान असं टेक्स्चर मला काही भेटलं नाही, म्हणून मी त्याला अजून व्यवस्थित बारीक करून घेत आहे. नेमकं काय होते माहिती आहे का,
जर ते थोडंसं जाडसर राहिलं ना तर केसांना व्यवस्थित अप्लाय होत नाही. आणि मेथीदाणे जर पाण्यामध्ये भिजवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ते इतके चिकट होतात ना की खूप चिकट होतात. त्यामुळे तुम्ही बघू शकता की ही जी काही पेस्ट झालेली आहे ना तयार, ती खूप चिकट झालेली आहे. तर आता ही सगळी जी पेस्ट आहे ती मी या भांड्यामध्ये ॲड करते. व्यवस्थित त्याला छान असं मिक्स करून घेते आणि त्यानंतर केसाला अप्लाय करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी गुंता व्यवस्थित काढून घेतला होताच आधी, पण त्याचे केसांचे जे काही पार्टिशन आहेत ना ते मला पार्टिशन व्यवस्थित करून घ्यायचे होते. तसे केस माझे हेल्दीच आहेत, पण मध्ये मध्ये अशा हेअर मास्कचा कसा गरज पडतेच, कारण की ड्राय होतात. आता पोल्युशन इतकं असतं, आपण बाहेर जात असतो, खाण्यापिण्यामध्ये पण आपल्या खाण्यापिण्याच्या लाईफस्टाईलमध्ये आपला बदल झालेला आहे, खाण्यापिण्यामध्ये आपला बदल झालेला आहे. त्यामुळे केसांची जर निगा राखायची असेल तर हे फार अत्यावश्यक झालेलं आहे. म्हणजे इंटरनली जरी आपण पोषण घेत असेल तरी पण ते चालते. आणि म्हणजे केसांना वरूनसुद्धा आपल्याला जे काही आहे ते अशी काळजी घ्यावंच लागते अधूनमधून, कारण की पोल्युशन आता इतकं वाढलेलं आहे. त्यामुळे केस कसं आहे, आपल्या बॉडीचा सगळ्यात नाजूक पार्ट आहे. त्यामुळे लगेच ते हार्म होतात. आणि जरी तुम्हाला कुठला आजार जरी होत असेल तर बघा तुम्ही, केस खूप लवकर गळतात. त्यामुळे ना केस हे आपल्याला लवकर दाखवून देतात की आपल्या बॉडीमध्ये काय चाललेलं आहे. त्यामुळे शरीरातला खूप नाजूक हा भाग आहे. आणि विशेषतः खूप म्हणजे म्हणतो ना आपण की आपल्या महिलांच्या, स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये जर सगळ्यात मोठा भाग असेल, एक पार्ट असेल तो, तर सौंदर्याचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये केसांचा. तर त्यामुळे ना केसांची निगा राखणं देखील खूप गरजेचं आहे. त्याचमुळे अधूनमधून असे हे जे हॅक असतात किंवा मग आपण म्हणू शकतो की हे जे मास्क वगैरे लावणं आहे हे आपल्या डेली रुटीनमध्ये नक्कीच ॲड केलं पाहिजे आपण. तर इथे सगळं व्यवस्थित मी पार्टिशन करून घेतलेलं आहे. आणि पार्टिशन केल्याच्या नंतर जो काही मी मास्क तयार केलेला आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं कमी दिसत असेल, पण असं नाही आहे. म्हणजे ते जो काही मास्क तयार झालेला आहे ना तो इतका चिकट असतो, तो सगळ्या केसांना अप्लाय आपोआपच होतो. म्हणजे मेथीदाणे थोडेसे दिसतात, पण जो काही चिकटपणा आहे ना तो सगळ्या केसांना लागतच आहे. तर अशा प्रकारे केसांच्या मुळांना व्यवस्थित पैकी जे काही पेस्ट आहे ते व्यवस्थित अप्लाय करून घ्यायची. आणि आता फ्रंट साईडला सगळं अप्लाय करून झालेलं आहे. आता थोडं बॅक साईडमध्ये पण जे काही केस आहेत तर त्यांचा व्यवस्थित भांग करून पार्टिशन करून इयर टू इयर पार्टिशन करून देखील मी हे जे काही पेस्ट आहे ना ते व्यवस्थित अप्लाय करून घेत आहे. सुरुवातीला सगळ्या केसांच्या मुळाला अप्लाय करायचं आणि भरपूर सारी पेस्ट इथं आपण तयार केलेली आहे. त्यामुळे उरलेली जी काही पेस्ट आहे ना ती केसांच्या मध्यभागी सुद्धा लावायचं. ते केसांच्या टोकापर्यंत व्यवस्थित हा मास्क अप्लाय करून घ्यायचा आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही, सगळ्या केसांवरती व्यवस्थित मी नीटपणे जो मास्क आहे तो अप्लाय करून घेतच आहे. तर बरेच लोक ना माहिती का चुकतात, म्हणजे नेमका लावतात तर खरं मास्क, पण त्यांना माहिती नसते की हे किती वेळ ठेवला पाहिजे किंवा याचा काय फायदा आहे. लगेच लावतात आणि मग घाई गडबडीमध्ये ते धुवून टाकतात. तर नेमकं त्यांना कळत नाही की मास्क लावला आहे आणि त्याचा इफेक्ट आला नाही असं ते म्हणतात. पण असं नाही आहे. जर हा मास्क जर तुम्ही 30 ते 45 मिनटं ठेवायचा, जास्त वेळ लावला तर जास्त फायदा होतो असं नाही आहे, पण कमी वेळ लावला तर नक्कीच फायदा होणार नाही. त्यामुळे हा जो मास्क आहे ना तो लावल्याच्या नंतर कमीत कमी 30 ते 45 मिनटं केसांना असाच राहू द्यायचा. मी माझा अनुभव सांगते. मी हा मास्क जो आहे ते नियमितपणे वापरायला जेव्हापासून सुरुवात केलेली आहे ना तेव्हापासून माझे केस जे आहे ते अधिक मऊ मला वाटायला लागलेले आहेत. आणि केस विंचरताना आता तुटणार देखील नाही आहेत. जेव्हाही म्हणजे नेक्स्ट डेच आपल्याला फरक तेव्हाच जाणवतो. की आता तुम्ही व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बघितलं की मी आधीच जेव्हा कोंब केलं होतं तेव्हा भरपूर सारे केस आले होते, पण त्यानंतर जेव्हा आपण हे मास्क लावतो आणि नंतर हेअर वॉश करतो आणि नंतर जेव्हा केस हळूवारपणे विंचरतो तर त्यावेळी केस येत नाहीत कंगव्यामध्ये, म्हणजे त्यांच्यामध्ये मजबूतपणा येतो. तर त्याचमुळे जेव्हापासून मी हे मास्क वापरते ना तेव्हापासून मला याचा खूप चांगला अनुभव आहे. आणि केस माझे मऊ तर झालेलेच आहे, तर शिवाय हेअर मास्क धुतल्याच्या नंतर चमक देखील वाढणार आहे. तर असं आहे. तर बऱ्याच वेळा काय होते की आपण काही गोष्टी तशाच करतो, सेम ॲज इट इज सांगितलं, पण त्याचा जो काही वेळ असतो, म्हणजे किती वेळ अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं हे माहीत प्रॉपर नसल्यामुळं आपल्याला ना जो काही फायदा व्हायचा असेल तो होत नाही. तर तुम्हाला माहीतच आहे की मेथीदाण्याचे तसे खूप फायदे आहेत. म्हणजे केसांसाठी इतकं फायदेशीर मानलं जातं, कारण की मेथीदाण्यामध्ये ना प्रोटीन असतं, शिवाय इतर पोषक घटकही असतात जे की केसांना मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला खूप मदत करतात. त्यानंतर बरेच जण म्हणजे हेअर मास्कमध्ये ना मेथीदाण्याचा कंपल्सरी वापर करतात. त्यानंतर आता मी हेअर वॉश करणार आहे, पण हेअर वॉश करण्यासाठी इथे जो काही तुम्ही शॅम्पू वापरत असाल तो शॅम्पू वापरायचा. पण वापरायचा कसा, एका मगमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि जो काही शॅम्पू आहे तो त्या पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचा व्यवस्थित. तुम्ही बघू शकता छान असा फेस झालेला आहे. कधीही शॅम्पू
शॅम्पू डायरेक्टली केसांवरती अप्लाय करायचा नाही. तर त्याचमुळे पहिल्यांदा सुरुवातीला तो डायल्यूट करून घ्यायचा आणि जे काही आता मी हे केस बांधून ठेवले होते 30 ते 45 मिनटं, त्यानंतर हे सगळे केस व्यवस्थित मी सोडून आता त्याला वॉश करून घेणार आहे. सुरुवातीला हे जे काही सिंपल पाण्याने व्यवस्थित आपण याला वॉश करून घ्यायचं आणि वॉश केल्याच्या नंतर मग जो काही शॅम्पू असेल तो शॅम्पू व्यवस्थित इथे अप्लाय करून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता की सगळे जे काही मेथीदाणे आहेत ना तर ते सगळे धुतल्यानंतर निघून जात आहेत. थोडंसं चिकट लागतं पण पाण्याने जर आपण भरपूर सारं पाणी जर वापरून आणि जर अशा वेळेला थोडंसं आपल्या बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित ते जे काही मेथीदाण्याची आहे पेस्ट ते व्यवस्थित काढून घ्यायची आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित वॉश आउट करून घ्यायचं. ते वॉश केल्याच्या नंतर ना तुम्हाला लगेच फरक जाणवतो माहिती आहे का. म्हणजे जेव्हा धुतानाच आपल्याला लक्षात येतं की हे केस जे काही आहेत ना ते सॉफ्ट झालेले आहेत. तर सुरुवातीला हे सगळे काही केस आहेत ते मी छान धुवून घेते. त्यानंतर शॅम्पू अप्लाय करते आणि शॅम्पू अप्लाय केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता कसा असा व्यवस्थित फेस निघून जात आहे. आणि आता मी वॉश केल्याच्या नंतर इथे एक 5 ते 10 मिनटं केस छान वाळवणार आहे, सुकवणार आहे. आणि कधीही ही चूक करायची नाही माहिती आहे का की केसांवर लगेच कंगवा लावायचा नाही घाई गडबडीमध्ये. आधी पहिल्यांदा ना केस छान सुकू द्यायचे आणि सुकल्यानंतरच त्याला व्यवस्थित असं कोंब करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता केसांमध्ये किती चमक आलेली आहे. म्हणजे जर सुरुवातीला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले असेल तर केस लगेच ड्राय दिसतात आणि त्यानंतर म्हणजे 45 मिनिटानंतर फक्त केसांमध्ये एक वेगळी छान अशी चमक आलेली आहे. शिवाय केस जे आहेत ते सॉफ्ट पण दिसत आहेत. तर तुम्ही बघू शकता की किती छान असे केस झालेले आहेत. तर केसांमध्ये छान असं जे काही मऊ असं टेक्स्चर आलेलं आहे. शिवाय चमक देखील आलेले आहेत. आणि असे जर हेअर मास्क तुम्ही महिन्यातून जर 2 ते 3 वेळा जरी लावले ना तर तुमचे केस अधिक जास्त मजबूत होतात आणि तुमचे केस अजिबात गळणार देखील नाहीत. तर तुम्ही तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये हा मास्क नक्कीच वापरा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.